राज्यामध्ये अत्याचाराच्या रोज नवीन घटना समोर येत आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण ताजं असताना आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ जालन्यामधील असल्याचा दावा केला जातोय. यामध्ये एका तरुणावर काही लोकांकडून अमानुष अत्याचार होत असल्याचं दिसून येत आहे. कैलास बोराडे असं या तरुणाचं नाव असल्याचं समोर येत आहे. तळपत्या सळईचे चटके हे पीडित तरुणाला दिले जात आहेत. तरुणाच्या उघड्या अंगावर हे जळत्या सळईचे चटके दिले जात आहेत. तापलेल्या रॉडनं कैलासच्या पायाला, पोटाला, पाठीला, मानेवर, गळ्याजवळ, दंडावर, डाव्या तळ हातावर चटके देत संशयितांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जालन्याच्या पोलीस प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून आरोपीला अटक झाली आहे. तसंच आरोपीवर 307चा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या घटनेमुळे माणसांमधील माणुसकीच हरवली की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या या गंभीर घटनांमुळे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतोय. हा व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी देखील सोशल मीडियावर शेअर केला. जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिलंय की संतोष देशमुख यांच्या हत्येनं क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे संबंध महाराष्ट्रानं पाहिलेला असतानाच आता लातूरच्या जानेफळ गावात महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोराडे या तरुणाची कातडी सोलल्याचा प्रकार उघडकीस आलाय. लोखंडाच्या तप्त सळईनं त्याच्या शरीरावर डाग देण्यात आले. कारण काय तर तो मंदिरात केला. गेल्या महिनाभरापूर्वी लातूरमध्येच माऊली सोट यालाही अशाच पद्धतीनं संपवण्यात आलं. शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आपण स्वतःची पाठ थोपटून घेत असताना एका गोरगरीब मागासवर्गीय समाजातील तरुणाची केवळ मंदिरात गेला म्हणून पाठ सोडली जात असेल आणि त्याची कातडी सोडली जात असेल तर आपणाला खरंच शिव फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का? कालच मी संतोष देशमुखचे फोटो आधीच सरकारकडे असल्याचं नमूद करून सरकारचा उल्लेख निर्दयी असा केला होता. आता महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेल्या या घटनेची साधी वाच्यताही केली जात नसेल. केवळ मंदिरात प्रवेश केला म्हणून जर असे हालाल करून मारलं जात असेल तर या गोरगरीब दलित समाजातील तरुणांनी कायदा हातात घेतला तर त्यास फक्त हे सरकार जबाबदार असेल असा घणाघात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे.